पुस्तकांमधून आपल्याला कुठल्या गोष्टीचं ज्ञान मिळत नाही असं नाहीये. पुस्तकातून आपलं आयुष्य आपण घडवलं, स्कूलमधून, शाळेतून आपण इतिहास, भूगोल, सायन्स अशा बऱ्याच गोष्टी आपण पुस्तकांमधून शिकल्या. आपल्या भारतामध्ये महाभारताला खूप मोठं स्थान आहे. महाभारताबद्दल आपण आपल्या आई वडिलांकडून, थोड्या मोठ्यांकडून, टीव्ही शोच्या माध्यमातून, मूव्हीजमधून, बऱ्याच गोष्टींमधून आपण महाभारत ऐकलं, समजलं. पण म्हणतो ना, वाचनातून आपल्याला एखादी गोष्टीची माहिती प्राप्त होते, ती कायमस्वरूपी आपल्या डोक्यामध्ये, बुद्धीमध्ये साठून राहते. महाभारताच्या बाबतीतही असं बरीच पुस्तकं आहेत. कुंती, कर्ण, दुर्योधन. दुर्योधन वाचला तर दुर्योधन कळतो, कर्ण वाचला तर कर्ण कळतो. पांडवांबद्दल वाचलं तर पांडवांची कथा कळते, कौरवांबद्दल वाचलं तर कौरवांबद्दल कळतं. अशा प्रत्येकाची सेपरेट पुस्तकं वाचली ना तर त्या पात्राबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळते. त्यातीलच एक पुस्तक, रणजित देसाई हे त्याचे लेखक आहेत, राधेय. कर्णावर आधारित, पूर्णपणे कर्णावर आधारित पुस्तक आहे. राधेय, कर्ण आणि राधेय अशी दोन वेगवेगळी पुस्तकं आहेत. त्यातील रणजित देसाई यांनी लिहिलेलं हे राधेय हे पुस्तक आहे. कर्णाच्या आयुष्यावर पूर्णपणे ह्याच्यावर लिहिलेलं आहे. दुर्योधन आणि कर्णाची मैत्री ही प्रसिद्ध होती. खूप घट्ट मैत्री होती दोघांची. त्या मैत्रीबद्दल, कर्णाचं दाम्पत्य जीवन, कर्णाची पत्नी, कर्णाची मुलं, शेवटच्या कुरुक्षेत्र युद्धात झालेलं कर्णाचं जे शेवट कर्णाचा झाला तोही खूप छानपणे ह्याच्यात मांडलेला आहे. कर्णाचा संघर्ष आयुष्यभरातील, परत दुर्योधनाच्या घराण्याशी जे त्याचे रिलेशन्स होते तेही या पुस्तकामध्ये खूप छानपणे मांडलेले आहेत. कर्णाची जन्मदाती आई, परत कर्णाची मानस आई यांच्याबद्दलही खूप छान लिहिलेलं आहे. कर्णाबद्दल तसं बघायला गेलं तर वाचायला आपण जर पुस्तक घेतलं ना तर खूप काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. राधेय हे पुस्तकही असंच खूप छान आहे. तुम्ही एकदा नक्की वाचून बघा.